सो वेलकम अगेन. सो आता आपण लेक्चर 7 स्टार्ट करूया. ओके. लेक्चर 6 मध्ये आपण ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल बघितलं होतं. त्यामध्ये आपण व्हॅलेन्सी म्हणजे काय ते बघितलं होतं. बरोबर, व्हॅलेन्सी म्हणजे काय बघितलं होतं आणि कोणत्या ग्रुप्सला व्हॅलेन्सी किती असते ते बघितलं होतं. राईट. सो नेक्स्ट पॉईंट बघूया, जो की जास्त इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे. दॅट इज न्यूक्लिअर चार्ज. ओके. हा पण ट्रेंड्स ऑफ इन मॉडर्न पिरियोडिक टेबलचा पॉईंट आहे. ओके. आणि त्या पॉईंटचं नाव आहे न्यूक्लिअर चार्ज. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ॲटॉमिक साईज. ओके. सो व्हॉट इज ॲटॉमिक साईज हे पण आपण बघणार आहोत. राईट. चालेल. सो फर्स्ट आपण न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय ते बघूया. न्यूक्लिअर चार्ज. ओके. आता नावातच आहे न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, न्यूक्लियसचं चार्ज. ओके. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय असणार आहे, चार्ज इनसाइड द न्यूक्लियस. चार्ज इनसाइड द न्यूक्लियस. आता बघा, न्यूक्लियसमध्ये काय असतं, ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये काय असतं, तर प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. ओके. आता न्यूट्रॉनवरती चार्ज काय असतो, नो चार्ज. राईट, झिरो चार्ज असतो. आणि प्रोटॉनवरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. राईट. सो ओव्हरऑल न्यूक्लियसवरती कोणता चार्ज असणार आहे, तर ओव्हरऑल न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके. न्यूक्लियसवरती काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके. चालेल. सो बघा, समजा आपल्याकडे एक असं ॲटम आहे. राईट. आणि त्याचं हे काय न्यूक्लियस आहे. बरोबर. आता न्यूक्लियसच्या आतमध्ये का कोणता चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. बरोबर. ओके. आणि त्याच्या आजूबाजूला न्यूक्लियसच्या बाहेर काय असतं, इलेक्ट्रॉन्स असतात. आणि इलेक्ट्रॉन वरती चार्ज कोणता असतो, त्याच्यावरती काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. बरोबर. सो इलेक्ट्रॉन्सवरती काय असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे. सो असे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ऑफकोर्स शेल्समध्ये असणार आहेत, रिव्हॉल्व करत असणार आहेत. बरोबर. राईट. ओके. आता बघा, इकडे पॉझिटिव्ह चार्ज आणि बाहेर काय आहे, निगेटिव्ह चार्ज. बरोबर. सो हा पॉझिटिव्ह चार्ज काय करणार आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल, आता बेसिक वरतीच जाऊया. बघा, समजा आपण इकडे दोन मॅग्नेट्स घेतले. मॅग्नेट्सवरती दोन पोल्स असतात. बरोबर. मॅग्नेट्सवरती दोन पोल असतात. कोणते दोन पोल असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. राईट. सिमिलरली समजा मी अजून एक मॅग्नेट घेतलं इकडे. ओके. सो नॉर्थ पोल, साऊथ पोल. सो काय वाटतं, दोन साऊथ पोल एकत्र आले तर काय होणार आहे, तिकडे अट्रॅक्शन होणार की रिपल्शन होणार. येस, काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. राईट. सेम वे समजा असं झालं, इकडे अजून एक मॅग्नेट घेतलं आपण. ओके. आणि इकडे नॉर्थ पोल, इकडे साऊथ पोल. आता नॉर्थ पोल आणि साऊथ पोल एकत्र आले तर काय होणार आहे यांच्यामध्ये, येस, यांच्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. ओके. सो बघा, सेम पोल असतील तर तिकडे काय होतं, रिपल्शन होतं. आणि डिफरंट किंवा ऑपोजिट पोल असतील तर तिकडे काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. हे कॉमन माहिती असलं पाहिजे. ऑपोजिट पोल कधी पण काय करतात, अट्रॅक्ट करतात. राईट. ओके. सो इकडे पण समजा आपण असं कन्सिडर करूया, नॉर्थ पोल आपलं पॉझिटिव्ह पोल आहे, साऊथ पोल आपलं निगेटिव्ह. सो इकडे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. नॉर्थ आपलं पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह. राईट. सो निगेटिव्ह निगेटिव्ह एकत्र आले तर काय होणार आहे, त्यांच्यामध्ये रिपल्शन होणार आहे. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आले तर काय होणार आहे, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार आहे. सेम वे. ओके. इवन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र आले तर त्यांच्यामध्ये पण काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. ओके. काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. ओके. आता बघा, न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि आउटर न्यूक्लियसमध्ये काय आहे, निगेटिव्ह चार्जचे इलेक्ट्रॉन्स आहेत. सो ह्या दोघांमध्ये काय असणार आहे, यांच्यामध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. बरोबर. ह्यांच्यामध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन. सो हा न्यूक्लियस काय करणार आहे, सगळे इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे खेचणार आहे, पुल करणार आहे. बरोबर. सगळे इलेक्ट्रॉन्सना काय करणार आहे, पुल करणार आहे आणि एकत्र ठेवणार आहे, त्या ॲटमच्या आतमध्ये ठेवणार आहे. ओके. ओके. सो अशा वेळेने आपला जो न्यूक्लियस असतो तो काय करतो, सगळ्या इलेक्ट्रॉन्सला पुल करतो आपल्याकडे. ओके. आणि ह्या चार्जला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर चार्ज असं म्हणतो. ओके. दिस पुलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स द न्यूक्लियस. ओके. हा जो पूल आहे, इलेक्ट्रॉन्सना पुल केलं जातं न्यूक्लियसकडे. ओके. ह्या चार्जला काय म्हटलं जातं, न्यूक्लिअर चार्ज असं म्हटलं जातं. ओके. चालेल. सो आता नेक्स्ट थिंग बघा, काही एक्झाम्पल्सने जरा समजण्याचा प्रयत्न करूया. एक आपण घेऊया एक्झाम्पल, लिथियमचं घेऊया. ओके. लिथियम. त्याच्यानंतर कार्बन घेऊया आपण.
आणि फ्लोरीन घेऊया. ओके, सो असे आपण 3 एक्झाम्पल्स घेऊया, लिथियम, कार्बन अँड फ्लोरीन. ओके, आता लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती? 3, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आणि फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 2,1 ह्याचं असणार आहे 2,4 आणि ह्याचं असणार आहे 2,7. बरोबर आहे, राईट? ओके, सो बघा, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. सो ते स्ट्रक्चरच काढूया आपण. न्यूक्लियस असणार आहे, त्याच्यानंतर एक शेल असणार आहे आणि अजून एक शेल असणार आहे. सेम वे कार्बनकडे पण सेम असणार आहे. न्यूक्लियस असणार आहे, एक शेल असणार आहे, फर्स्ट शेल, आणि सेकंड शेल असणार आहे. सिमिलरली फ्लोरीनकडे पण न्यूक्लियस असणार आहे, त्याच्यानंतर एक शेल असणार आहे आणि अजून एक शेल असणार आहे. ओके, चालेल. सो आता बघा, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे. सो त्यामध्ये प्रोटॉन्स किती असणार आहेत? प्रोटॉन्स किती असणार आहेत? 3 असणार आहेत. आणि इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 3 असणार आहेत. सिमिलरली कार्बनकडे प्रोटॉन्स किती? कार्बनकडे प्रोटॉन्स 6 असणार आहेत आणि इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 6 असणार आहेत. सेम वे फ्लोरीनकडे प्रोटॉन्स 9 असणार आहेत, प्रोटॉन्स 9 असणार आहेत आणि इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 9 असणार आहेत. ओके, चालेल. सो आता बघा, ह्याचा अर्थ काय की लिथियमकडे सेंटरला न्यूक्लियसच्या आतमध्ये किती चार्ज असणार आहे? +3 चार्ज असणार आहे. कार्बनकडे सेंटरला न्यूक्लियसमध्ये किती चार्ज असणार आहे? +6 चार्ज असणार आहे. आणि फ्लोरीनकडे न्यूक्लिअर चार्ज किती असणार आहे? +9 असणार आहे. ओके, चालेल. आता बघा, इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करूया. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत इकडे आणि इकडे 1, 3. इकडे फर्स्ट शेलमध्ये 2 आणि सेकंडमध्ये 4, 1, 2, 3 आणि 4. आणि इकडे फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 7, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बरोबर, राईट? असं काय असणार आहे? त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. ओके, आता बघा, सिंपल गोष्ट आहे. सो बघा, सिंपल एक्झाम्पल बघूया. समजा एवढं असं मॅग्नेट आहे. ओके, अजून एक एवढं असं मॅग्नेट आहे आणि अजून एक एवढं असं मॅग्नेट आहे. ओके, मीन्स साईज वाईज हा काय स्मॉल आहे, हा मीडियम आहे आणि हा काय असणार आहे? लार्ज साईज असणार आहे. ओके, मीडियम, स्मॉल, मीडियम, लार्ज. ओके, हे काय आहे? 3 मॅग्नेट आहेत. ओके, काय वाटतं कोणतं मॅग्नेटची पॉवर जास्त असणार आहे? छोट्या मॅग्नेटची पॉवर जास्त असणार की मोठ्या मॅग्नेटची पॉवर जास्त असणार आहे? येस, ऑफकोर्स, जो मोठा मॅग्नेट आहे त्याची पॉवर काय असणार आहे? जास्त असणार आहे, तो जास्त पॉवरफुल असणार आहे. वाईल छोट्या मॅग्नेटची पॉवर काय असणार आहे? कमी असणार आहे कम्पॅरेटिव्हली. बरोबर? ओके, आता बघा, हे 3 एक्झाम्पल आपण घेतले आहेत, लिथियम, कार्बन अँड फ्लोरीन. ओके, ह्यामध्ये न्यूक्लिअर चार्ज कोणाचं जास्त असणार आहे? येस, लिथियममध्ये न्यूक्लिअर चार्ज जास्त असणार की कार्बनमध्ये जास्त असणार की फ्लोरीनमध्ये? बघा, न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय? न्यूक्लियसचा चार्ज. ज्याच्याकडे जास्त प्रोटॉन असणार आहेत त्याच्याकडे जास्त, ओके, तो काय करणार? जास्त पुल करू शकतो इलेक्ट्रॉन्सना. बरोबर? सो ह्या 3 पैकी कोणाकडे जास्त प्रोटॉन्स आहेत? तर फ्लोरीनकडे जास्त प्रोटॉन्स आहेत. ह्याचा अर्थ फ्लोरीनकडे काय असणार आहे? न्यूक्लिअर चार्ज जास्त असणार आहे. बरोबर? आणि लिथियमचं न्यूक्लिअर चार्ज काय असणार आहे? कमी असणार आहे कम्पॅरेटिव्हली. एवढ्यापर्यंत क्लिअर होतंय का? राईट? सो लिथियमकडे +3 चार्ज आहे, वाईल फ्लोरीनकडे काय +9 चार्ज आहे. ह्याचा अर्थ त्याच्याकडे न्यूक्लिअर चार्ज जास्त असणार आहे. ह्याचाच अर्थ असं होतोय, ज्याच्याकडे जास्त न्यूक्लिअर चार्ज तो काय करणार आहे? इलेक्ट्रॉन्सला जास्त आपल्याकडे पुल करत जाणार आहे. सो 9 चार्ज काय करणार आहे? जास्त इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे पुल करत जाणार आहे. जास्तीत जास्त काय करत जाणार आहे? ओके, सो लिथियम, कार्बन आणि फ्लोरीन ह्या 3 पैकी कोणाची पॉवर जास्त असणार आहे? फ्लोरीनची पॉवर जास्त असणार आहे, कारण त्याच्याकडे न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे, न्यूक्लियसचा चार्ज जास्त आहे. वाईल लिथियमकडे पॉवर काय कमी आहे. राईट? आता फ्लोरीनकडे न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे, ह्याचा अर्थ तो काय करू शकतो? इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे जास्त पुल करू शकतो. ओके,
सो सगळ्या इलेक्ट्रॉन्सला तो काय करत जाणार आहे, आपल्याकडे पुल करत जाणार आहे, बरोबर. म्हणजे हे जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करत जाणार आहेत, ह्या न्यूक्लियसच्या जवळ येत जाणार आहेत, बरोबर. ओके. सो इलेक्ट्रॉन्स कोणाच्या जवळ येत जाणार आहेत, न्यूक्लियसच्या जवळ येत जाणार आहेत. ओके. वेल कार्बनकडे +6 चार्ज आहे, ह्याचा अर्थ तो पण पुल करणार आहे, पण +9 एवढं चार्ज नसणार आहे, बरोबर. सो एवढं पण पुल नसणार आहे, थोडंफार काय करू शकतो, तो पुल करू शकतो. ओके. व्हाईल लिथियमकडे फक्त +3 चार्ज आहे, बरोबर. तर तो थोड्याशा प्रमाणात काय करतोय, इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे पुल करतोय. एवढेपर्यंत क्लिअर होतोय का? राईट. सो ह्यावरून आपल्याला काय समजलंय, की सेम समजा काय आहे बघा, सेम नंबर ऑफ शेल्स असतील, सेम नंबर ऑफ शेल्स आहेत, आणि जर त्यामध्ये ॲटॉमिक नंबर जास्त असेल, ॲटॉमिक नंबर इज मोर देन न्यूक्लिअर चार्ज इज मोर, तर न्यूक्लिअर चार्ज पण काय असणार आहे, जास्त असणार आहे, इज मोर. ओके. सो बघा, ह्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये शेल्स सेम होते. ओके. इकडे प्रत्येकाकडे 2-2 शेल्स होते, बरोबर, राईट. सो नंबर ऑफ शेल्स सेम होते, आणि ॲटॉमिक नंबर ज्याचा जास्त आहे त्याचं न्यूक्लिअर चार्ज काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. चालेल. आता हेच जरा इकडे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जरा बघूया. ओके. कोणते 3 एक्झाम्पल आपण घेतले होते ते. ओके. सो बघा कोणते कोणते एक्झाम्पल आपण बघितले होते. लिथियम घेतलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर कार्बन घेतलं होतं आणि फ्लोरीन घेतलं होतं, राईट. हे सगळे एकाच रोमध्ये आहेत, बरोबर, एकाच पिरियडमध्ये आहेत. सो सेकंड नंबर पिरियडमधले एलिमेंट्स आहेत. ओके. आणि जसं आपण इकडे लेफ्ट साईड आणि हे राईट साईड, राईट. सो लेफ्टकडून राईटकडे जातोय, म्हणजे लिथियमकडून कार्बनकडे जातोय. सो न्यूक्लिअर चार्ज वाढतोय की कमी होतोय? बघा, लिथियमचं न्यूक्लिअर चार्ज काय होतं, कमी होतं, आणि फ्लोरीनचा न्यूक्लिअर चार्ज काय, जास्त होतं, बरोबर. कार्बनचं मीडियम होतं, राईट. सो लेफ्ट टू राईट जातोय, तसं त्याचं न्यूक्लिअर चार्ज काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. एवढंपर्यंत क्लिअर होतंय का? सो लेफ्ट टू राईट जाताना न्यूक्लिअर चार्ज काय होतो, इन्क्रीज होतो. ओके. चालेल. हे आता लक्षात ठेवायचं आहे, राईट. आता जरा आपण टॉप टू बॉटमचं जरा बघूया. तर हे 3 एक्झाम्पल घेऊया आपण, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. ओके. लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम असे आपण 3 एक्झाम्पल्स घेऊया. सो लिथियम ॲटॉमिक नंबर 3, सोडियम ॲटॉमिक नंबर 11, आणि पोटॅशियम ॲटॉमिक नंबर 19. येस, 19. ओके. सो लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 2,1. सोडियमचं काय असणार आहे, 2,8,1. आणि पोटॅशियमचं काय असणार आहे, 2,8,8,1. ओके. 2,8,8,1, राईट. ओके. चालेल. सो लिथियमचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, न्यूक्लियस. सो न्यूक्लियसमध्ये +3 चार्ज. ओके. त्यानंतर फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स, आणि सेकंड शेल त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, बरोबर. सोडियमचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. ओके. सो सोडियमचं पण न्यूक्लियस, त्यानंतर फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल 8 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, आणि थर्ड शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके. आणि पोटॅशियमचं कसं असणार आहे बघा, न्यूक्लियस, फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल 8 इलेक्ट्रॉन्स, ओके. जर आपण इकडे कट करूया, ते समजणार नाही. ओके. त्याच्यानंतर सेकंड शेल 8 इलेक्ट्रॉन्स, थर्ड शेल त्यामध्ये पण किती असणार आहे, 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, आणि फोर्थ शेल
त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार, 1 इलेक्ट्रॉन असणार. ओके. चालेल. सो आता हे रिप्रेझेंटेशनमध्ये आपल्याला समजतंय की टॉप टू बॉटम म्हणजे टॉप टू बॉटमकडे सॉरी बॉट टॉप टू बॉटम जातोय आपण. तसं काय होत चाललंय, एक एक शेल वाढत चालली आहे. इकडे बघा फक्त 2च शेल्स होते, इकडे 3 शेल झालेले आहेत आणि इकडे 4 शेल्स झालेले आहेत. बरोबर. सो शेल्स काय होत आहे, नंबर ऑफ शेल्स काय होत चाललंय, इन्क्रीज होत चाललेले आहे. आता नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज झाल्यामुळे ओके. आता पॉझिटिव्ह चार्ज बघा इकडे, पॉझिटिव्ह चार्ज 11 असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज 19 असणार आहे. ओके. आता शेल्स वाढत चाललेल्यामुळे ओके न्यूक्लिअर चार्ज पण काय होत जाणार आहे, वाढतच जाणार आहे. ऑफकोर्स न्यूक्लिअर चार्ज पण काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. पण ह्या आता न्यूक्लिअर चार्ज जसं वाढतोय तसं इलेक्ट्रॉन्स पण काय होत चालले आहेत, लांब होत चाललेत. इलेक्ट्रॉन्सचा डिस्टन्स काय होत चाललंय, त्या न्यूक्लियसकडून लांब होत चाललेला आहे. राईट. कारण शेल्स आहेत ना मध्ये 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 एक्स्ट्रा शेल्स वाढत गेले आहेत. त्यामुळे जो लास्ट इलेक्ट्रॉनवरती जो चार्ज होतोय तो हळूहळू काय होतोय, कमी होतोय. कारण काय, शेल्स वाढलेले आहेत. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन काय कुठे गेलेला आहे, लांब गेलेला आहे. बरोबर. जरी पॉझिटिव्ह चार्ज वाढत चाललाय तरी पण इलेक्ट्रॉन्स काय होत चाललेत, लांब गेल्यामुळे लास्ट जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरती चार्ज काय होत चाललाय, कमी होत चाललेला आहे. राईट. सो इन शॉर्ट टॉप टू बॉटम ज्यावेळी आपण जातो तसं जो फर्स्ट लिथियम आहे त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली तो जास्त इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे पुल करतोय. त्याचं लास्ट इलेक्ट्रॉनला जास्त चार्ज भेटतोय, न्यूक्लिअर चार्ज भेटतोय. व्हाईल जसं जसं आपण ओके जसं जसं काय होत जाणार आहे, इलेक्ट्रॉन्स लांब होत जाणार आहेत तसं जसं लास्ट इलेक्ट्रॉनला न्यूक्लिअर चार्ज कमी भेटणार आहे. न्यूक्लियसचा पूल काय भेटत जाणार आहे, कमी भेटत जाणार आहे. सो न्यूक्लिअर चार्ज टॉप टू बॉटम काय होत चाललंय, डिक्रीज होत चाललंय. ते काय होत जाणार आहे, डिक्रीज होते. काय डिक्रीज होते, कारण शेल्सची संख्या काय होत चालली आहे, वाढत चाललेली आहे. सो जशी शेल्सची संख्या वाढत जाणार तसं न्यूक्लिअर चार्ज काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. ओके. सो फ्रॉम टॉप टू बॉटम न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस. ओके. न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस. एवढ्यापर्यंत क्लिअर आहे का, राईट. ओके. आता हेच आपण ह्याच्यात पण बघूया. सो जसं आपण टॉप टू बॉटम जातोय ओके, टॉप टू बॉटम ओके, तसं न्यूक्लिअर चार्ज काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. न्यूक्लिअर चार्ज विल डिक्रीज. ओके. चालेल. आता न्यूक्लिअर चार्ज आपण बघितलं. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲटॉमिक साईज. नेक्स्ट काय बघायचं आहे, ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज त्याला स्पेसिफाय करायचं असेल, आता सगळे ॲटम्स आपण सर्कल म्हणून कन्सिडर करतोय. ओके. स्पिअर म्हणून कन्सिडर करतो, म्हणून त्याला आपण ॲटॉमिक रेडियस पण म्हणतो. ओके. सो जसं सर्कलचं रेडियस असतं तसं ॲटमचं काय असणार, रेडियस असणार आहे. ओके. चालेल. सो ज्याचं ॲटॉमिक साईज कमी ओके, सो ते बघत जाऊया आता. आता पहिले आपण लेफ्ट टू राईट बघूया. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज वाढणार की कमी होणार. सो सेम लॉजिक यूज करायचं आहे जो आपण न्यूक्लिअर चार्जसाठी यूज केलेला आहे. ओके. बघा इलेक्ट्रॉन्स न्यूक्लिअर चार्ज जसं वाढत जातोय तसं तो काय करत जाणार आहे, सेम शेल्समधले इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे पुल करत जाणार आहे. बरोबर. इलेक्ट्रॉन्स पुल केल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, न्यूक्लियसच्या जवळ येत जाणार आहेत. बरोबर. सेम शेलमध्ये आहेत आणि काय होत जाणार आहे, ते न्यूक्लियसच्या जवळ येत जाणार आहेत. ओके. सो यांची साईज काय होणार आहे, कमी होणार की वाढत जाणार. येस. सो बघा लिथियम ओके, जास्त पूल भेटतोय कोणाला, लिथियमची साईज मे बी एवढी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर कार्बन ओके, कारण काय त्याच्याकडे जास्त न्यूक्लिअर चार्ज नाही, +3 चार्ज आहे. त्यानंतर कार्बनची साईज त्या असणार थोडीशी कमी असणार कारण त्याच्यामध्ये न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. व्हाईल फ्लोरीनची साईज काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. कारण काय, न्यूक्लिअर चार्ज काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्याच्यात +9 चार्ज आहे, त्यामुळे तो जास्त इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे पुल करत जाणार. सो जसं जसं न्यूक्लिअर चार्ज वाढत जाणार तसं तसं ॲटॉमिक साईज काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे. सो आणि इकडे आता बघूया नेक्स्ट. सेम इकडे आपण डायरेक्टली सांगू शकतो, जसं जसं शेल वाढत जाते तशी तशी ॲटॉमिक साईज काय होत चालली आहे, वाढत चाललेली आहे, इन्क्रीज होत चालली आहे. सो टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. सो सिम्पल वेने आपण लक्षात ठेवू शकतो ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियसचं. ॲटॉमिक साईज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू न्यूक्लिअर चार्ज. ओके. किंवा त्याला दुसऱ्या वेने आपण लिहू शकतो वाईस वर्सा, न्यूक्लिअर चार्ज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. ओके. सो
जसं न्यूक्लिअर चार्ज वाढणार, इन्क्रीज होणार, तसंच ॲटॉमिक साईज काय होत जाणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि जसं न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होणार, तसं ॲटॉमिक साईज काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, आता हे जरा बघूया, लेफ्ट टू राईट आणि टॉप टू बॉटम. ओके, चालेल. सो बघा, न्यूक्लिअर चार्जचं काय होतंय, लेफ्ट टू राईट न्यूक्लिअर चार्ज काय होत चाललंय, न्यूक्लिअर चार्ज वाढत चाललेला आहे, सो इट विल इन्क्रीज. आणि टॉप टॉप टू बॉटम काय होत चाललंय, न्यूक्लिअर चार्ज कमी होत चाललंय, म्हणजे डिक्रीज होतोय. बरोबर, राईट. आता ॲटॉमिक साईज जे आहे ती काय असणार आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. ह्याचा अर्थ जर न्यूक्लिअर चार्ज लेफ्ट टू राईट इन्क्रीज होतोय, ह्याचा अर्थ ॲटॉमिक साईज काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. व्हाईल टॉप टू बॉटम जर न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होते, ह्याचा अर्थ ॲटॉमिक साईज काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, चालेल. सो आय थिंक एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला, राईट.